नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक। मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर जर फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हां, तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि हां, 2024 साठी आमच्याकडे नीट काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले आहेत। आम्ही कमीत कमी विद्यार्थी 100 विद्यार्थी हे नीट काउन्सिलिंगसाठी घेत असतो। तुम्ही कोणी ज्याही विद्यार्थ्यांना नीट काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल, स्टार्टपासून एंडपर्यंत आमच्याकडून प्रोसिजर करून घ्यायची असेल आणि चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन करायचं असेल, कारण कॉम्पिटिशन हे यावर्षी फार जास्त आहे। 25 ते 28 लाख विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसलेले आहेत, तर कॉम्पिटिशन हे 100% जास्त असेल। चला तर आजचा आपण महत्त्वाचा मुद्दा घेऊया की नाशिक जिल्ह्यामध्ये टॉप BAMS आणि BHMS साठी मेडिकल कॉलेज हे कोणतं आहे। तर चला बघूया। सर्वात फर्स्ट नंबरला म्हटलं तर SMBT मेडिकल कॉलेज नाशिकच्या आउटरला पडतं, इगतपुरी घोटीमध्ये। SMBT मेडिकल कॉलेज हे BAMS साठी एक नंबर टॉपचं मेडिकल कॉलेज आहे। कॅम्पस सुद्धा मोठा आहे, पेशंट फ्लो सुद्धा एकदम जास्त आहे। सेकंड कॉलेज जर म्हटलं आपण तर सप्तशृंगी मेडिकल कॉलेज हे एक हिरावाडीमध्ये नाशिक सिटीमध्ये पडते। यांचा सुद्धा रिझल्ट असेल, कट ऑफ असेल, खूप हाय जातो आणि यांचा सुद्धा OPD असेल, पेशंट फ्लो असेल, टीचिंग फॅसिलिटी असेल, एकदम बेस्ट आहे। हे सुद्धा टॉप मेडिकल कॉलेजमधून सेकंड लेवलला पडतं। आणि BHMSचं म्हटलं तर एक नाशिक सिटीमध्येच पडतं एक BHMS मोतीवाला मेडिकल कॉलेज, ते सुद्धा टॉपचं मेडिकल कॉलेज आहे। BHMS जरी असेल तरी सुद्धा 200च्या जवळपास स्कोर लागतो, कारण हे टॉपमध्ये ते जैन मायनॉरिटी असेल। आणि एक चांदवड तालुका प्लेसला, नाशिक जिल्ह्यामध्येच एक तालुका प्लेसला चांदवडला एक BHMS आहे, तिथे सुद्धा मेडिकल कॉलेज आहे। हे जे आहे ते टॉपचे मेडिकल कॉलेज आहेत। या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमच्याशी संपर्क करा। आम्ही तुमचं 100% तुमचं कमीत कमी पॅकेजमध्ये आणि प्लस तुम्हाला स्कॉलरशिप कशी मिळेल या संदर्भात तुमचं ॲडमिशन 100% करू। आतापर्यंत तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हां, तुम्हाला आमच्या YouTube चॅनलमध्ये जर फ्री अपडेटसाठी ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। चला तर आज आपण इथे थांबूया। थँक्यू, धन्यवाद।